रापचिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है। आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना। ये महीना पिंजरा बनाया सोने का, ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का। ये महीना पिंजरा बनाया सोने का। मेरा दिल है सोना, उसमें हर एक कोना तेरे लिए धड़कता है महीना। ताला तोड़ू नको, मला सोडू नको, मेरे दिल में ही तू सिर्फ रहना। मेरी आंखों में आहा, सपनों में आके तू रहना। भीगी रातों में गाहा, होठों से तू चुप के कहना, आँखों से और कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना। ये महीना पिंजरा बनाया सोने का। म्हणजे इतका वेळ होता तो भास होता की काय? जाऊ दे. हे स्त्रिये, हे संसार सरिते, हे संसाराच्या सात सागरावर सर्वस्वी सत्ता सांगणाऱ्या हे सर्व शक्तिमान स्त्रिये, लवकर ये आणि पंचप्राणातून प्रिय प्रिय कराच्या पेनाचा पायस पिऊन टाक. ये ग्रेट. अरे काय फर्स्ट क्लास ऍक्टिंग आहे रे तुझी. यंदा की नाही कॉलेज गॅदरिंगचं पहिलं बक्षीस नक्की तू पटकावणार. शिकलास बळ्या. अरे पहिलं बक्षीस नक्की नाही मिळणार मला. कारण कुणा ज्योतिषाला हात दाखवून आला शिकाय छाती ठोकपणे सांगतोस की पहिलं बक्षीस तुला मिळणार नाही म्हणून. बाळा, अरे ज्योतिषाला हात न दाखवता सांगू शकतो मी तुला. अरे पण का म्हणतो बाळा? अरे मी खुश आहे. मिळालं तर दुसरं बक्षीस मला. अरे पहिल्या बक्षीसची मानकरी तीच इंटरमधील सुनंदा गुप्ते. बाळा, पहिलं बक्षीस तिलाच. लिहून घे. अच्छा, तिच्याकडे काही अभिनय नसता नाही. नको बळ्या. अरे तिच्याकडे दुसरं तिसरं काही नको. काय तुझी मस्त आखी, बलखाई सुल्फे, क्या बात है, रूअफ़ज़ा के गुलाब, काय रुखसारों के गुलाब, अल्लड चाल. बस बाळ्या. अरे पहिलं बक्षीस तिलाच घेऊ दे. सीटा. अरे तुला सांगतो कॉलेज क्वीनलाच पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे. अरे पण का बाळ्या? अरे सगळ्याच काला उत्तर नसतात. आता हेच बघ. काय एक बाई चालवीत असलेलं हे हॉस्टेल फक्त पुरुषांकरताच का? आता तू हे स्वतः जाऊन टोणगावकर बाईंना विचारलं तर ह्याचं तुला उत्तर मिळेल का? नाही रे. राहू दे. ती सुनंदा गुप्ते बाईच का आणि किशन देशपांडे बुवाच का? का बुवा? अरे कारण ती बाई नाही म्हणून बुवा आणि मी बाई नाही म्हणून बाई. राहू दे. ग्रेट आहे. अरे तू माझ्या नाटकाची ऍक्टिंग बघितली? अरे ग्रेट आहे. फर्स्ट क्लास ऍक्टिंग करतोस तू. अरे वास्तविक गॅदरिंग आमच्या कॉलेजचं रे. तर काय म्हणे प्रॉम्प्टिंग शिवाय नाटक आहे बा. प्रॉम्प्टिंग तू आहेस ना रे बाबा? हो रे, काही काळजी नको. बाहेरच आली पण पुस्तक दिलेलं नाही हा. अरे म्हणे प्रॉम्प्टिंग शिवाय. अरे माझ्या बापाने कधी या स्टेजवर प्रॉम्प्टिंग शिवाय नाटक केलं होतं? अरे म्हणजे असं झालं, कॉपी केल्याशिवाय पास व्हा. राहू दे. आता काय आली या भोगासी असावे सादर, नाटक पाठ करावे ह्याचीच उत्तम. अरे टोणग्या भोग कसला रे? तासभर का होईना त्या सुनंदा गुप्तेचा प्रियकर म्हणून मिळून घेतोस. तो भोग कसला? लोक काय मरतायत तिच्यासाठी. कसं पण तू मात्र तिच्या हातात हात घालून कट रेट सेन्सर याला परवानगी देत नाही. अरे तुला सांगतो काय, आमचे प्रोफेसर आहे ना,
प्रोफेसर कम दिग्दर्शक हो. अरे त्या पोरीच्या हातात हात घेता बरं अभिनय करून दाखवता आम्ही म्हणतात असा अभिनय करू नये. अरे मग खराच अभागी आहेस तू. अरे. अरे सरबत कसं प्यायचं हे शिकवून हातात पेला रिकामी. आपलं बरं बाबा ते सरबती नको तो पेलाही नको. अरे राहू दे रे. तसंही ना मला तर सुनंदा गुप्त मध्ये जरा इंटरेस्ट नाही रे. काय 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 जरा इंटरेस्ट नाही. दी अदर वे तिला तुझ्यात इंटरेस्ट नाही. कबूल नसेलही. अरे बाळ्या पण मला माझा इंटरेस्ट सापडला. अरे माझी क्वीन मला सापडली. क्वीन सापडली. हे सांग ना कोणती. मी नाही जा. अरे सांग ना. मी नाही जा. की आता जयश्री पोतळी सारखा लाडात येऊन विचारू रे. तहा तहा तुम्हाला म्हणे तुमची थुईन सापडली. काय सापडली? थुईन सापडली. तांदाना तोंती. काय? तांदाना तोंती. अच्छा सांगा ना कोणती. तुमची तने त्यांच्यावर तोहब्बत तसली. काय त्यातली? तोहब्बत तसली. अच्छा मोहब्बत बसली. तोलाना तोंती. आता कोणाला तोलू? तोलाना तोंती. बोलू बोलू. अरे लिली लवंगे. लिली लवंगे छान आहे. तू वेलदोडा ती लवंग मस्त आहे. बरं तुझं कुठपर्यंत आलंय. अरे आलं लग्नापर्यंत. हा डायरेक्ट लग्नापर्यंत. मग ग्रेट. तिथपर्यंत नाही रे. पोचलंय तिच्या बापापर्यंत. आता एकदा लिलीच्या वडिलांनी म्हणजे अप्पा लवंगीने लग्नाला परवानगी दिली ना की दी एंड. लेका मग ती एंड कसला. अरे मग ती स्टार. बापट काय रे जोशी. अहो तुमच्या खोलीतल्या नळ चालू राहिले हो. पूर्ण खोलीभर पाणी पाणी झालंय. या लवकर. चालो ए वेलदोड्या बेस्ट ऑफ लक. कुठपर्यंत आलो तू. काय सगळं रे किशा मन्या. अरे झालं काय. तू नसतो म्हणून मी नसतो. अरे किशा ताळी दे. काम फत्ते लावले. अरे म्हणजे तू सेक्रेटरी म्हणून निवडून आलास की काय. नुसता निवडून आलो पॅन्ट सुटली. सेक्रेटरी म्हणून निवडून आलो ना आणि लगेच पॅन्ट मिळवली बुवा. काय सांगतोस काय. काय ऐकतोस काय. अरे सेक्रेटरी साठी ना आम्ही 6 जण उभे होते. 5 आम्ही आणि एक जगदंबा. जगदंबा. गोप्पा मिरची सुजाता मिरचंदानी आणि ज्युनियर BA नंबर 32. शिकायची तीच रे. आणि नुसती शिकेंड करून मत फोडायची. काय सांगतोस. कर शिकेंड मिळव मत कर शिकेंड उचल मत. अरे ह्याच्याच मुळे तर आमच्या ग्रुप मध्ये भेट लागली ना. म्हणजे अरे सगळे म्हणाले ती येणार. मी म्हणालो मी येणार. अरे काल रात्री सगळ्या पोरींचा ग्रुप फोडला. काय सांगतोस. सगळ्यांना राजनीती दाखवली बुवा. अरे म्हणून तर मला खात्री होती ना की मी जिंकणार म्हणून. पण फक्त 2च मतानं. अरे एक तरी मत तिकडचं तिकडे झालं असतं ना ती मिरची माझ्या नाकाला जमली असती बुवा. अरे शाण्या ही काय फेअर गेम झाली होय. फेअर गेम. अरे एका महान पुरुषाने म्हटलं आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. कोण तो महापुरुष. बाबा मध्या राजे. जेव्हा मी जिंकलो ना ती भोपळा मिरची आली आणि एकच उत्तर दिलं कॉंग्रॅच्युलेशन. रे तिचा तो सॉलिड हात अजून दुखतो रे माझा हात. उद्या की नाही मी विकेट किपरचा हँड ग्लोव्ह घालून फिरेल. अरे आता आपण सेक्रेटरी झालो ना मग नुसतं सेकंड. अरे हो ती हिरोईन सुनंदा गुप्ते. अरे तिला मी शेकहँड करायला गेलो तर काय साली हलकट खलास करून टाकलं रे तिनं मला. अरे टोन घ्या मी तुला 1000दा बचावलंय की त्या विस्ताराजवळ जाऊ नकोस म्हणून. अरे ती अंगार आहे अंगार. तिच्या जवळ जाशील ना सेकंड करायला तर तसंच लागेल चटका. अरे तरी पण काय रे माणसाला काय मॅनर्स असावी की नाही. मॅनर अरे असावी जरूर पण ती समोरच्या माणसाला माणूस समजायला हवं हो की नाही. हे राहू दे रे. अरे तुझी ओळख मी करून देतो तिच्याशी. तू काय गरज ना. अरे जगात काय ती एकटीच सुंदर आहे की काय. त्याच्यापेक्षा तुझी ती दिली लावून घे पण चांगली आहे रे. चला खलास. खलास. अरे इम्पॉसिबल. मुलींचं नाव घेऊन विरघळणार आहे आपण ना. तुला सांगतो काल सिनेमाला 10 पोरी घेऊन गेला किती 10. त्या सायन्सच्या ना असतील. अरे सुनंदा गुप्ते सारख्या एक तरी पोरीला सिनेमाला घेऊन जाऊन दाखव मग मानतो तुला. चिडवू नकोस मला.
आता काय आताच्या आता जातो त्या सुनंदा गुप्तेकडे आणि दरवाजातच कुत्र्यांचाच आवाज घेऊन येतो. अहो राजे, अरे अहो परीक्षेला फक्त 57 दिवस राहिले हो. ए जोशी, काय साला हलकट माणूस आहे ना. लोक त्या परीक्षेची आठवण करून देतात. काय साला मूड मारे होत आहे. सांगतो ना पुस्तकातली कसर आहे कसर. अरे आपल्या प्रियशी प्रेमाच्या एका हातात हात धरीत एका हातात इकॉनॉमिक्सचं पुस्तक घे, 4 वेळा वाचेल आणि म्हणेल प्रिये आमच्या प्रेमाचा बाजार भाव फार वाढलेला दिसतोय. शहाण्या, पण तो होईल बॉस, तू राशी त्याचा कारकून. राजे, कुणाला बाई तुम्ही राजे, काय चावटपणा चालवलाय? कोणता चौटपणा? इकडे रे, तू काय केलं बेरे? नाही रे. नाही ना. हो बाजूला. काय झालं काय बाई? काय झालं? वाघाचा उंदीर झाला. काय झालं म्हणून वर तोड करून मला विचारतो? सांगून ठेवते, मी श्रीमती तोंडगावकर आहे, तोंडगावकर. अहो तुम्हीच तोंडगावकर, याबद्दल आम्ही कधी शंका घेतली आहे का? काय? हा बाई, तुम्हीच तोंडगावकर. तोंडगावकर यांचे फक्त पुरुषांकरिता असलेल्या हॉस्टेलाच्या तुम्ही संचालिका, मालिका आणि मल्लिका. बरोबर. हे पत्र का पाठवलं? कोणतं पत्र? हे पत्र, या पत्राखाली तुम्हा दोघांची नाव आहेत, किसन देशपांडे आणि मधुकर राजे. पण अशाने मी मरायची नाही हा. माझ्या जीवावर जर तुम्ही उठला असाल तर सांगून ठेवते, अगोदर तुम्हाला पोचवीन आणि मगच मी जाईन. अहो पण बाई, इथे पोचवण्याच्या गोष्टी कशाला? काय झालं काय बाई? काय झालं आहे? हा माझा मृत्यूलेख. लवली, अहो तुमच्या मृत्यूलेखात आमची नावं. बाई, अहो तुम्ही पत्र दाखवा. कुठे गेली रे? अरे पाटी, इतकी मूर्ख नाही मी, हातचा पुरावा घालून बसू होय. लवली, बाई पत्रही दाखवत नाही आणि पत्रातला मजकूरही सांगत नाही. मग? आरडाओरडा मात्र आमच्या नावावर. कमाल आहे बाई. कमाल माझी की तुमची? या पत्रातला मजकूर दुसऱ्या कोणालाही सांगू नका असं तुम्हीच लिहिलंय ना? अहो बाई, आपण एक काम करू. अहो पत्र तुम्ही तुमच्या हातातच धरा, आम्ही त्याला लांबून वाचू. काही नको, तुम्ही लांबून वाचा. पत्र मी माझ्या हातात धरते. हे घ्या. बाई तुमचाच बरोबर आहे. श्री साखळी प्रसन्न, आम्ही आपल्या देवतांचे मोठे भक्त असून आपणास कळवितो की आता तुमची वेळ आली आहे. बाई तुमचा मृत्यूलेख. तरी आपण अशी पत्र हीच मित्रास पाठवण्या येण्याकरिता अशीच पत्र पाठवावी, अन्यथा आपल्याला 4 दिवसात मृत्यू येईल. आपले मरा उर्फ मधुकर राजे व केदे उर्फ किशन देशपांडे. मला मारता, वर हसता, नालायक कुठले. अहो बाई, अहो आम्ही खरंच तुम्हाला पत्र लिहिलेलं नाहीये. मग इथे तुमची सही कशी? ते मोठं आश्चर्यच आहे म्हणा. अहो कारण अशा पत्राखाली ना कधीच सही नसते. मग मला काय वाटते ना, कोणीतरी आमच्या नावाने चावटपणा केलेली असेल. अहो खरं सांगू का, अहो तुम्ही मरावं असं मला मुळीच वाटत नाही. आणि वाटलं आता रस्सं मरावं असं नाही वाटत हो. अहो हे काय मरण आहे? अहो तुमचं मरण कसं असायला पाहिजे हे हे शिकवा का मला? राजे, मला तुमच्याबद्दल संशय वाटतो. तुम्हीच हा चावटपणा केला असावा. लवली, काय लवली? त्याला तुम्ही माझा चावटपणा म्हणता ना, म्हणजे आता काय? मी मानणार नाही. काय? देशपांडे, अहो देशपांडे, लिली लोंगी आली आहे. लवंगे कोण? लिली लवंगे ना, ती लवंगेची कन्या. मग हा लवंगे कोण? लिलीचे वडील. देशपांडे कसा चावटपणा करतोय तो? लवली, अरे ती दोघं बाप नाही, माझा कसा चावटपणा? हे मला माहित नाही.
हॉस्टेलचा नियम तुम्हाला माहित आहे ना? नसेल तर परत सांगते, इथे एकाही मुलीला यायला परवानगी नाही. हो पण बाई, जवळच्या नातलगांना म्हणजे काकी, आत्या, मावशी, बहीण यांना परवानगी आहे ना? हो. मग लिहिली माझी बहीण. ही तुमची बहीण? हो, सख्खी. सख्खी बहीण? सख्खी मावस बहीण. मावस बहीण? अहो, इतकंच काय, या किशाची सुद्धा ती फार लांबची बहीण आहे. काय रे किशा? बहीण ना, हो लांबची लांबची. म्हणजे दिल्लीची. मला तुमच्याबद्दल संशय वाटतो. राजे, ती मुलगी इथे येणार आहे ना? हो. हो? खरंच इथे येणार आहे ना? हो. मग मी हो. इथेच बसले. आहो, तुम्ही इथे बसू नका हो. ना? म्हणजे तुम्हाला किती कामं राहिली असतील. नाही नको. अहो, लिली आल्यावर मी स्वतः ना तुम्हाला बोलवायला. टोणगावकर बाई, छान लागली माझी आई. ही आल्यानंतर जाईन मी. लवली. लवली काय? लवली काय? काय लवली नाही, हेच लवली. हो, मान द्या बाई. अहो, कधी कधी तुम्ही फार चांगलं बोलता, कधी चांगलं वागून दाखवा. काय? बाई मी काय म्हणतो, तुम्ही ना, तुम्ही इथून निघून जावं असंच ना? अहो बाई, किती हुशार आहात हो तुम्ही. ट्रेमेंडसली अंडरस्टँडिंग. राहू दे बाई, इंग्रजीत आहे ते. अहो बाई, सगळ्या बायका जर तुमच्यासारख्या हुशार असल्या असत्या ना, तर दुःखाची सारी दार बंद झाली असती. दार उघड बाई, दार उघड. अंबाबाई, टोणगावकर बाई, तुम्ही इथं? खबरदार. नाही नाही नाही, कुठे काय? माझा दरवाजा उघडाच आहे तुमच्यासाठी. हो ते आहेच म्हणा, पण कधी न येणारे तुम्ही इथं आज. माझ्या भाडं भरलं नाही वाटतं. भाडं भरलंय, आता दिवसभरात आले त्याचे. कोणाचे? माझ्याचे? अरे बाई काय म्हणते? हो, एक पोरगी आणताय तिथं. काय? अरे, लिली लवंगे. लिली लावून घे ना. हो. ती किसन राणी, किसन क्वीन. अरे, ती माझी बहीण नाही का? बहीण. काही पण बोलतोय. अरे माझी बहीण. तुझी चुलत बहीण. गाढवा मावस बहीण. मावस बहीण. बरं मग? बरं मग काही नाही बापट. ती ह्याची कोणी नाही. बहिणीला राणी म्हणतात का? हो, आमच्याकडे कधी कधी बहिणीला राणी म्हणतात. हे पहा, मला ठगू नका. मी चांगली ओळखून आहे तुम्हाला. तुमच्या सारख्या पोरांना माझ्या हॉस्टेलमध्ये जागा देते हीच मेहरबानी समजा. मेहरबानी कसली हो याच्यात? भाडं घेता आणि जागा देता. आमची जागा असली असती तर आम्ही दिली असती तुम्हाला भाड्यानं. काय रे भाड्या? ती अटी शिवाय दिली असती. तुमच्या अटी किती? तर काय मिळेल तर पोरींना मज्जा. वा नाही, आम्ही शाळकरी पोरं असतो ते नियम ठीक नाही समजत. या वयात आम्हाला सगळं समजतं. काय समजतं तुम्हाला? शेण खायला समजतं तुम्हाला? तुम्ही गरीब पोरींना फिरवता, त्यांना नादी लावता, प्रेमाच्या गुलुगुलू गोष्टी करून त्यांना तोंड घशी पडता. हेच नकोय मला. राजधानी पुरे मुंबई पर्यंत आली. वा बाई, तुम्हाला चौथ्या भट्ट्यात बोलता येतं वाटतं. मी बोलू नको. श्रीमती टोणगावकर बाई, शेण खायच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवता. माणूस शेण खातो नाही असं नाही, पण तो फक्त एकदा म्हणजे वेळी. आता या वयात कोण भागीदार मिळाशिवाय कोण शेण खात नाही. समजल्या टोणगावकर बाई? क्या बोलली रे? पोरी मूर्ख असतात काही असं नाही, पण तुम्ही पुरुष हलकट असतात. पोरींना समज कमी असते म्हणून त्या अशा वागतात. समजलात? नाही हो, हल्लीच्या पोरींना जास्त समज असते. अहो तुम्ही कॉलेज राहूच द्या, शाळेत जाऊन पहा. शाळेतल्या पोरीचं वाङ्मय किती आगाऊ असतं. हो ना? म्हणूनच मी माझ्या हॉस्टेलमध्ये एकाही पोरीला यायला परवानगी देत नाही. कारण एकदा का पोरगी इथे आली, मग काय होईल? हॉस्टेलचं हॉटेल होईल. हो ना? पण तेच नकोय मला. माझं हे हॉटेल नाही, टोणगावकर यांचा फक्त पुरुषांकरिता असलेला हे हॉस्टेल आहे. ह्या दोघांना इथे जागा दिली ह्याचं कारण किसन देशपांडे. त्याच्यामुळेच तुम्हाला इथे जागा मिळाली. समजला? चला, म्हणजे आपला एक मित्र तरी चांगला आहे. हो, तुमच्यासारखी माझी टिंगा तरी करत नाही. बाई, हो टोणगावकर बाई. हो बाई, तुमचा फोन आलाय तिथे, या लवकर. आली. चला 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 चला. या पोरीला पाहिल्याशिवाय राहायची नाही मी.
बाया आपण नाही ती रद जिरवायची रे. कशी काय रे? अरे एकेकाने एक एक पोरगी आणायची इथं. माझी पोरगी तुझी बहीण आणि तुझी पोरगी माझी बहीण. फर्स्ट क्लास. या हॉस्टेलमध्ये टकटक करण्याची पद्धत नाही. सरळ आपलं शरीर कुठल्याही खातीवर फेकून द्यायचं आणि इथल्या कुठल्याही टोणग्याशी बोलत राहायचं. काय रे टोणगा? मी इथं वाटेत सेन्सर बोर्ड भेटला नाही वाटत. सेन्सर बोर्ड नाही, कोणी अटकलं नाही मला. आपण किशन कुठे आहे? किशन बाहेर गेलाय. बाहेर गेलाय. हे पहा हा? तुम्ही माझी बहीण अहो. आणि किशाची लांबची बहीण. अहो, मी तुमची माझी बहीण. बहीण किशात या तोंडगावकर बाई हे वर आला. इसका दिलेली लवंगे. काय ग? हा? तू कोण ह्याची? मी मावस बहीण ले आपली मावशी कशी आहे? काय म्हणतो तिचा तो कॅन्सर. कॅन्सर? आमच्या मावशीला का नाही दररोज कॅन्सर होतो हेच सांगायला आली आहे. तुम्ही गप्प बसा. काय ग? हा कोण तुझा? हा ना, हा माझा मावस भाऊ मधू. माझ्या तुम्ही थांबा हो. बघ, किसन कोण तुझा? लांबचा भाऊ. म्हणजे दिल्लीचा. हा कोण तुझा? अहो बाई, अहो ती माझ्याकडे कुठे आली हो? नियमाप्रमाणे ती माझी कोणीच नाही आई शपथ. हो ना? तू कोणाकडे आलीस? किशनकडे. पण किसन इथं कुठे दिसतोय? नाही. नाही ना? तू चल माझ्या बरोबर. अहो कुठे? माझ्या ऑफिस मध्ये माझ्या हॉस्टेलच्या नियमाप्रमाणे तुला कोणाशीही बोलता यायचं नाही. चल माझ्या बरोबर. बाई, तरी क्या बाई बाई? मेला आता किसन मेला. मेला मी पण म्हणेन. अवर हसे तुम्हाला माहिती आहे आता काय होणार आहे ते? काय? तुम्ही फेल. अहो तुम्ही फेल. काय? परीक्षेला फक्त 57 दिवस राहिले हो. हे बाप जोशीने सगळ्यांनी घोटाळाच करून टाकला. हे स्त्रिये, हे संसार सरिते. अहो देशपांडे. अहो किशन देशपांडे, BA विथ मराठी योगा. दिली तू आज कशी आलीस? दरवाजातून. तसं नाही ग. आणि टोणगावकर बाईने पाहिलं नाही तुला? घाबरू नकोस. मी तिच्या ऑफिसात गेल्यानंतर तिला काहीतरी अर्जंट काम निघालं आणि ती गेली बया आणि मी सरळ इकडे आले. अगं पण तुला शोधण्यासाठी मी तुझ्या घरापर्यंत जाऊन आलो. पण वाटलं नव्हतं तू इथे येशील असं. ए पण काय रे, मी तुझी बहीण आणि तू माझा लांबचा भाऊ. ही काय भानगड आहे? अगं हे आमच्या मूर्ख मालकिणीचा नियम आहे असा. अगं इथे आई बहीण आत्याखेरीज कोणालाही परवानगी नाही इथं. म्हणून तू माझी बहीण. म्हणून मी तुझी बहीण. अशी ऍडजस्टमेंट ना फक्त टोणगावकर बायको. अच्छा तर मग ठीक आहे. एक किशन ही काय रे? ही ना ही माझ्या नाटकातली हिरोईन. हिरोईन चांगली दिसते का ती? अगं काय दिसते म्हणून तुला सांगू. तर मग मी जाते. उगाच तुझ्या नाटकात माझी एंट्री कशाला? जाते मी. लिले थांब. नको जाते मी. लिले माझी शपथ आहे तुला. अगं बाई आता थांबलंच पाहिजे. उगाच शपथ मोडली तर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट व्हायचं म्हणून थांबते. एक किशन मला ना तुला एक गंमत सांगायची होती. ते काय ग? सांगू? सांग ना. नको. सांग ना. बरं सांगते. हे बघ आमच्या अम्मानी आमच्या लग्नाला संमती दिली. हो परत सांग. अरे आमच्या अप्पानी आमच्या लग्नाला संमती दिली. अगं ही गंमत. अगं ही तर अग्रलेखाची बातमी आहे. अगं तुझ्या जागी मी असतो ना अगं तर पळत सुटलो असतो. अगं रस्त्यात भेटीन त्या माणसाला पकडून सांगितलं असतं अहो तुम्हाला माहिती आमचं लग्न ठरलं. अहो तुम्हाला माहिती आमचं लग्न ठरलं. अगं तुला जरा सुद्धा थ्रिल वाटलं नाही सांगताना. अगं काय वेडी आहेस तू. तुझ्या जागी मी असतो ना अख्ख्या गावाला सांगत सुटलो असतो.
जरा सुद्धा थ्रिल वाटलं नाही सांगतो ना. येस, काकाने आपल्या लग्नाला परवानगी दिली. सांगना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसले नाही रे. तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसले नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तुझी रे माझा मित्रबळा नकाचे काही बंधन व्हावे तुझी रे माझा मित्रबळा ना त्याला काही नाव नसावे तुझी रे माझा मित्रबळा नकाचे काही बंधन व्हावे तुझी रे माझा मित्रबळा. एकदम वेडी आहेस तू. अगं आता घरात साखर नाही म्हणून, नाही तर स्पेशल चहा चढून दिला असतं. साखर सुद्धा नाही ना घरात. अगं आता घरची मुख्य शोभाच नाही घरात, मग बाकीच्या वस्तू काय करायच्या शोभेला. आता तू आलीस ना किंवा सगळे येईल. चहा काय, साखर काय, प्रेम काय, पांडा काय. ए किशन, ऐकू काय झालं? लागलं ना मला ए पुरे चला चावटपणा. चावटपणा. ए किशन, ए खूप उशीर झालाय रे. ए मला निघायला हवं, मी जाते. अगं लिंगे. ए किशन, बोल. अरे आमच्या गंमतीचा शेवट सांगायचंच राहिला. अगं काय. हे बघ, आमच्या आप्पांनी आमच्या लग्नाला संमती दिली, ही बातमी खरं. मग पण त्यांना आपल्या पूर्वी ठरल्याप्रमाणे मी खोटं सांगितलं. मी थाप मारली. म्हणजे तुला थाप मारावी लागली तर. हो ना, त्याशिवाय ते कबूलच होत नव्हते. अगं पण काय थाप मारलीस. ए असं काय रे, तूच की नाही म्हणाला होतास. का सरळ सांग. माझे एक खानदानी काका आहेत आणि तू त्यांचा खानदानी पुतण्या. बस इतकंच. हो. बरं अगं म्हणजे काकाला कुठे जन्माला घातलंस. मी म्हणजे कुठे जातो म्हणून सांगितला. स्वित्झर्लंडला. स्वित्झर्लंडला. ए असं काय रे, अशीच थाप मारायची असं ठरलं होतं ना आपलं. हे बरं झालं का. नाही, पुण्याला बिण्याला सांगितलं असतं पंचायतच झाली असती. आता काय जाऊ दे काकाला भेटायला स्वित्झर्लंडला. एक किशन, तुझे काका स्वित्झर्लंडला राहतात ते ठीक, पण ते इकडे कधीच येत नाही. येतात ना रात्री येतात, पहाटे जातात. हे काय पटेल काय कोणाला. अगं मग त्यांना सांग NRI ला भारतात बंदी केली पुढे पाठवून दिलं त्यांना स्वित्झर्लंडला. एक किशन, थापा मारायला पण मर्यादा असतात ना. म्हणजे अरे मी माझ्या अप्पांना काय सांगितले ते तर ऐक. अगं काय. किशन देशपांडेंचे काका एक सुप्रसिद्ध व्यापारी असून ते नेहमी स्वित्झर्लंडला असतात. नुकतेच त्या किशनच्या लग्नासाठी भारतात आले असून ते किशनच्या खोलीवर भेटू शकतील. आजही भेटू शकतील. अगं लिहिले काय? हे काय केलंस. सगळं घोटाळा करून टाकलास. टाक्यावर आईस ठेवायची आता. एक किशन, माझ्याकडून लग्नाची सगळी तयारी झाली आणि तू आता माघार घेतोस. किशन, आपल्याला हे लग्न करायचंय ना, मग नको काय सगळं करायला. मग काय करू. मग चिडतोस का. अगं एवढी मोठी थाप मारलीस तू. अगं आता कधी काका इथे येतील आणि सगळं डील फिनिश. अरे होय रे, हल्ली त्या इन्स्पेक्टर सावंतच्या नादी लागून काय डिटेक्टिव्ह झाले ते बघ. म्हणजे अरे चोरांचा फोटो काय पाहतात, सरप्राईज विजिट काय देतात, इकडे पण येतील ते बघ तू. मला घाबरू नकोस. ती थोडा मोठा घोटाळा झालाय. ए असं काय करतोस रे. बी ब्रेव. प्रेम. अगं ग्रेव मध्ये जायची पाळी आली म्हणे प्रेम. एक किशन, कोणाला तरी काका बनव ना. रोज आपल्या मित्रांना मामा बनवतोस, कोणाला तरी काका बनव ना किशन. बघतो काहीतरी. देशपांडे, अहो देशपांडे मालकी येत आहे. अरे बापरे, मला टोळगावकर बाई येते. काय झालं. अगं लिहिले, अगं लिहिले लप. अगं कुठे तरी लप. अरे कुठे नको. लप कुठे तरी लप. बरं लपली लपली. लपली. कुठे लपली. अगं माझ्या मागे नको. अगं तू बाहेर जा. बरं मी जाते, हा, पण तू बरं. लक्षात ठेव. हा, बरं जा. टोंगे न्यूज झालं काय. अरे इथे आणखीन एक टोणगा येतोय. मला कसं कळालं. अरे बाईचं बोलणं ऐकलं मी. काय सांगतोस. अरे मला सांग अजून एक टोणगा इथे आणता येईल का. हॉस्टेल आपला आहे का. आपण काय करू शकतो. न्यूज थोडक्यात न्यूज. अरे आम्हाला कळाली. सगळी कळाली. सांग भाऊ. इथे एक टोणगा येतो हेच ना.
अरे इतकंच कळलं होय काय काय सांगतोयस किती अरे हट रे अरे अरे काय शक्य आहे काय शक्य नाही अरे असं नसणार अरे तुम्हाला ओळख करून देते हा. हे तुमचे नवीन पार्टनर हे मधुकर राजे, हे बाळ्या पापड आणि हे किसन देशपांडे. बरं का देशपांडे हे तुमचे नवीन पार्टनर सुमन मुंगी. बाय मुंगी बाय वाटाण्याची व्यवस्था करते का तुम्ही? फक्त रजिस्टर तेवढं सही करून घ्या. बरं हा येते हवी या. बॅग ठेवतो हा. ठेवा नमस्कार. आणि खरे तर नसता कुठे जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे इकडून तिकडे नेता काय आता काय तिथं काय मुंगी बाय मी जरा हे करून आलो हा. सही आलो सही. मस्त होतं रे. रेडी रेडी 1 2 3 काय आला गेला रे. आता काय आता डायरेक्ट साखे दुसरं नाणं उडव. तर आपली ही भेट कशासाठी कशासाठी? तोंडगावकरांच्या गोट्यात आलेला नवीन तोंडगा आहे की म्हैस हे चित्रपट. मी म्हणतो ती म्हैस आहे छाप. मी म्हणतो तो पुरुष आहे काटा उडव. जय सुनंदा गुप्ते. छाप 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 छाप. अरे म्हणजे ती तोंडगा म्हैसच आहे हे सिद्ध हा झालं. वेड्यासारखा प्रयोग आहे आणि तो पुरुष निघाला तर आता संशयाला जागा नाही. अरे साक्षात सुनंदा गुप्तेच्या साक्षीनं हे सिद्ध केलाय. तू त्याचे पाय पाहिलेस नाही. अरे एखाद्या नाचणाऱ्यासारखा चालतो रे तू. कसं? मंडोला रे डोला रे डोला रे डोला. ग्रेट आहे. अरे एखाद्याचं चालणं असतं बाईसारखं, बोलणं असतं बाईसारखं, म्हणून तर काय पुरुष बाई होत नाही. कळलं? त्याला दाढी नाही. तू कधी पाहिलंस? अरे मी सांगतो ना. अरे मी त्याच्या दाढीला हात लावून दाखवतो बघ. सबुरीनं तो पुरुष निघाला तर ठीक, बाई असली ना तर कानपटात खाशीला. मी खाणार कानपट्यात. अरे कुठल्याही मुलीच्या गालाला हात लावून दाखवतो. लागली पैस. हा बरोबर. तिचा हात तुझा घाल ना. माझा हात तिचा घाल. हा तुझा घाल तिचा हात. माझा हात तिचा घाल. लागली पैस. त्या सुनंदा गुप्तेच्या गालाला हात लावून दाखव. बोल. ती एक पोरगी सोडून सांग रे. अरे ती काय ज्या बाकावर बसते ना त्या बाकाला सुद्धा हात लावायची हिंमत नाही रे माझी. हो का? तर आपला टॉपिक काय? काय? सुमन. बरोबर. आपण ना त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवू. हो तर त्याचं बॅगही उघडून पाहू. काय विचार काय तुझा? तुणगावकरांच्या गोट्यात आलेला म्हैस आहे हे सिद्ध कर. काय रे जोशी? काय नाही हो, तुमची मनी ऑर्डर आली आहे. माझी मनी ऑर्डर? आता पार्टी नाही. मनी ऑर्डर
बॅग जवळ काय करतोस? या बॅग जवळ इकडे बसतो होतो ना. जाऊ दे. मला एक महत्वाचं काम आहे रे तुझ्या जवळ. सांग ना. तुला माहिती आहे ना माझ्या लिलीची गोष्ट त्याच्या बापापर्यंत पोहोचली आहे ती. त्याचा बाप आता तुझ्यापर्यंत पोहोचणार. अरे पण तो असं सरळ नाही येणार काही. अरे पावलं वाकडी पडतात का त्याची? स्टॉप इट मध्ये. अरे लिलीने त्याच्या अप्पाला थाप मारली आहे. थाप मारायचं दोघांचंही ठरलं होतं. त्याचप्रमाणे लिलीने आपल्या वडिलांना सांगितलं ना. अरे थाप मारायचं कारण त्याच्या वडीलच. त्यांना म्हणे आपला जावई खानदानी हवा. म्हणजे खरी थाप मारली तर तू खानदानी नसताना खानदानी आहे असं सांगू. तुझी काळजी काय? अरे काळजी एवढीच. लिलीची अप्पा माझ्या काकाला भेटायला आज इथे येणार आहे. आज? हो ना. अरे म्हणून तर रेडीमेड शर्ट सारखा अरे रेडीमेड काका उभा केला पाहिजे रे इथं. मध्ये तू काहीतरी उपाय सांग ना. मी ना दोघं मूर्ख आहात रे. अरे थाप मारायचीच होती ना तर काका कशाला सांगितला? अरे मावशी सांगितली असती तर बेस्ट झालं असतं. अरे सरळ तोंडगावकर मावशीकडे बोट दाखवता आलं असतं. गाव मावशीच ती आणि त्यातून तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेत म्हणा. अरे पण ज्या गोष्टी शक्य नाही त्याच्याबद्दल बोलून अर्थ आहे का? नाही तू दुसरा उपाय सांग. आयडिया सांग. आठवत होता पुन्हा एकदा पुन्हा मला त्या अप्पा लवंगेचा पत्ता दे. आत्ताच्या आत्ता जातो त्या अप्पा लवंगेच्या घरी आणि त्याला जाऊन सांगतो तुझ्या काकाचा हात फेल झालाय म्हणून. हे शाण्या त्याला जर कळाला ना की माझ्या काकाचा हात फेल झाला अरे ते माझ्या लग्नाचा हात फेल करून टाकतील रे. नको नको तू काहीतरी दुसरा उपाय सांग. आयडिया सांग. आठवत होता त्या दुकानात मिळेल तुझा काका. कानात ते आयता रेडीमेड. आयडिया आठवतो नाही आली. सांग ना. अरे कुठेतरी नाटक कंपनी शोधली पाहिजे रे. त्याच्यात तुझ्या काकांची जरूर मी. मध्ये सांग ना. मी एक सांगू का? सांग. तू ना माझा काका. व्हेरी गुड. ए नाही नको. अरे नको. अरे अरे प्लीज. अरे अरे फक्त आजची वेळ मारून नेण्यासाठी अरे तू मागची पार्टी दे. पार्टी घेईन रे मी पण काका नको रे. का तोच तर नकोय ना. अरे ऍक्टिंगचा गंध नाही रे मला. म्हणजे अरे स्टेजवर फक्त एकदा स्टेजवर चढलो होतो ऐतिहासिक नाटकात. आवळा झालो होतो रे. अरे स्टेजवर पोचल्यानंतर ग की म्यानातून तलवारच सुटत नाही म्हणून मग काय म्याना सगळंच लढत राहिलो. किती हसलो माहितीये मी. तरी बरं शिवाजीने लाथ मारून विंग मध्ये ढकलला म्हणून सांगतो काका नको. हो तर मावळा होतो. बरं नक्की ठरलं तू माझा काका. मी तुझा काका. मग काकी कोण रे? त्याला फाजीलपणा सुरू. अरे फाजीलपणा नाही रे. तुझे त्या अप्पा लावून गेले माझ्या खानदानाबद्दल विचारलं तर काय सांगू रे त्याला? अरे सांग त्यांना तुझ्या बायकोचा हात फेल झाला म्हणून. माझ्या बायकोचा हार्ट फेल झालेला चालतोय. तुझ्या काकाचा हार्ट फेल झालेला चालत. फालतू गोष्टी राहू दे. नक्की ठरलं तू माझा काका मी तुझा पुतण्या. तू सगळी इस्टेट मला देणार. मी मेल्यावर ना? हो बाबा मेल्यावर. तुला चालायला काय रे? मरणार मी. बरं मी तुझा काका. हो. काकी नाही. मी तुला. तू मला गड इस्टेट दे. ओके. हो 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 हो. सगळं लक्षात ठेव. राजे तुमचा फोन आलाय या लवकर. माझा फोन. आणि सगळं लक्षात ठेव. ओके ओके. विसरू नको. आम्ही वेळेवर ये. ह्याला पण आताच फोन यायचा होता. देशपांडे मी काय ऐकलं ते खरं आहे का? काय हो? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? खरंच तुम्हाला माहित नाही? नाही हो. असं काय करता देशपांडे? तुमच्या खोलीत आलेली ती सुमन मुंगे मुळे पुरुष नाही. अहो काय सांगतो? हो ना. सगळ्या हॉस्टेल मध्ये चर्चा चालली आहे त्यांची. पण मी म्हणते असतो एखाद्याचा बायकी म्हणून त्यांची बाई झाली. आता माझाच आवाज बघा ना पुरुष आहे नाही का? हो पण तुम्हाला कोणाला पुरुष म्हणण्याची हिंमत तरी आहे का? म्हणणार नुसतं गाढव असेल. बरं तुम्ही बारीक नजर ठेवा तिच्यावरती. तो ती आहे असं समजलं तर लगेच कळवा मला. कळवतो. तू इथे आला ना की तो ती आहे की ती तो आहे हे नक्की करतो आणि तुमच्या हॉस्टेल मध्ये पाठवतो. कळवा हा मला. कळवतो. हेच कळवा. बघा कळवते. बरं
मध्या झाला फोन? हो रे काय रे? ईशा, माझी मावशी आजारी आहे रे. अरे पण अरे बघ, माझी मावशी आहे म्हणून तर माझं कॉलेज आहे ना. तू काय टेन्शन घेऊ नको, ती आहे फार भित्री रे. नुसता गहू झाला असेल ना तर म्हणेल कॅन्सर झाला असेल. अरे पण तू टेन्शन घेऊ नको, मावशी जर आजारी नाही ना तर मी स्वतः येतो काका म्हणून. अरे पण काका आले तर तोपर्यंत प्लीज जरा ऍडजस्ट करून दे. ईशा, कठीण समय येताच कोणी कामास येत नाही. हेच कर देवा. अरे बाबा कुठलं नाही काका दे रे बाबा. काय सांगतो ते? नाही म्हणायचं नाही. हो ठीक आहे, नाही म्हणायचं हे हो राहू दे. तू मजा काका आज तिच्या एवढंच ना, तर मग एवढी सर्कस कशाला करायला हवी? अरे मी तुझा काकाच काय, काकी सुद्धा व्हायला तयार आहे. बोल शाळ्या अगदी सुनंदा गुप्तेची शपथ. तिची शपथ कशाला? बरं मग तुझी शपथ राहू दे. नक्की ठरलं तू माझा काका, मी तुझा काका ना. मग पुतण्या माझे पायचे ए पाया. अरे तुझ्या बापाचा भाऊ ना रे, मला पाया बोलतो ना. पुतण्या माझे पायचे कालपासून फार दुखतायत रे. ये पाया तुझे पाय दाबण्यासाठी काका नाही बनवलं काही. मग अरे मला अर्जंट काका हवाय. अर्जंट हवाय? हो रेट डबल टिप्पट घे पण काका हो. कमाल आहे रे तुझी. अरे मी काका झालो असतो रे, पण काय आज माझे हात खूप दुखतायत रे. हो का? पाया वा वा वा. इथे इथे मग होतो ना माझा काका. हा 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 हा. पाया तुला माझी लिली वगैरे माहिती आहे का? वा त्या चोराच्या उलट्या बोंबा. माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती. माझी क्वीन ना ती. त्याच्या वडिलांनी मला अट घातली आहे. कसली? की मी त्यांना पटवून दिलं पाहिजे की माझा खानदानी काका आहे म्हणून. ग्रेट. म्हणजे तुला खानदानी काका हे पटल्यावर तुला पोरगी देणार? हो ना. मला सांग, खानदानी काका होण्यासाठी हे कपडे चांगले आहेत की चेंज करू? ते तू ठरव. कपडे मात्र पाहिजे. आणि हे बघ, अरे काका असताना मी असेनच असं नाही, पण तू त्यांना पटवून दे की तू माझा खानदानी काका आहे म्हणून. ओके डोंट वरी. आणि बस सगळं लक्षात ठेव. विसरू नकोस. वेळेवर ये. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. कुठे गेले बाबा? झालं काय तुम्हाला? काय झालं हो? तुम्ही तुमच्या खोलीतल्या नळाला चिंते का बांधून ठेवली? सगळ्या पाण्याचा कारंजा उडायलाय. ऑफिस मध्ये पाणी पाणी झालंय. चला माझ्या बरोबर. चला स्विमिंग करू. काय? आओ बाई, आओ ते राहू द्या हो. मी येतो ना तुमच्या बरोबर. काही नको. त्याला चांगले अथर पडायला पाहिजे. चला गेले चला तुम्ही. आओ बाई. एक काम करा, तुम्ही हा हात घ्या, तुम्ही हा हात घ्या, घरी जा रे. चला म्हणते ना. डोंट वरी, मी दोन्ही बघतो. अरे टेन्शन घेऊ नको. अरे मी आहे ना. पाहायला पण आता जायचं होतं. यायचा वेळ झाला. निवांत थोडे बसता काय. मुंगी बाय मुंगी बाय पिट 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 पिट. मुंगी बाय मुंगी बाय. पिट 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 पिट. आज कॉलेज नाही वाटतं. मुंगी एक प्रश्न विचार का? नाही तुम्ही रागवणार नसाल तर. त्यात रागवायचं का? विचारा की. तुम्ही काय करता? तुझ्या हे विचारायला एवढे आडे वेळे. खरं सांगू का? खरं सांगू का? मी काहीच करत नाही. बरं पूर्वी काय करायची? पूर्वी सुद्धा मी की नाही काहीच करत नव्हते. अरे वा कमाल आहे. काही करत नाही, काही करतही नव्हते. अहो नक्की काय तरी करत असाल. मग तुम्हाला काय करावं असं वाटतं? काहीतरी करत असाल. काहीच नाही. आयुष्यपत नाही. काहीतरी मावशी. बरं राहू दे. मावशी. बरं राहू द्या. मामी. राहू द्या, राहू द्या, राहू द्या, राहू द्या. काय झालं? काम फुटला हो. फटायचं. मुंगी जरा रुमाल देता का? रुमाल? इथे बघा. का हो? इथे बघा ना. चावट कुठले? हा घ्या लेडीज रुमाल. हा लेडीज रुमाल? हो ना. म्हणजे ना मला लेडीज रुमाल फार आवडतो. पण मला आवडत नाही ना. पण
तशा बऱ्याच लेडीज गोष्टी मला आवडतात. त्यांचं अय्या ईश बाई बाई आवडतं बाई. आणि तुमची परवानगी असेल ना तर मी वापरेन सुद्धा. हा काय? हे बायकी शब्द. वाक्याची सुरुवात कशी ना ईशाने करायची आणि शेवट ना बाईने करायचा. यासारखा दुसरा जाम नाही बाई. अगं बाई कुठे गेला? इथे आहे हो. अहो हे बघा, अहो चांगले पुरुष आहात तुम्ही. आणि अहो तसं कुठं सुचली? अहो तसं नाही हो. हॉबी आहे हॉबी. असते एखाद्याला हॉबी तशी मलाही आहे बायकीपणाची. ही तुमची हॉबी काहीतरी बडबडतात तुम्ही मुलगी. तुम्ही जरा स्पष्ट बोला बुवा. तुम्ही स्पष्ट विचारू की? विचारतो मुंगी. तुम्ही जरा आधी नीट उभे राहा. असा पाय हात घ्या हो. असा अहो हा पाय हात घ्या. असा अहो मर्दासारखी छाती बाहेर काढा. काढा काढा. इथे इथे हात. अहो तुम्हाला छाती बाहेर काढायला लावली हो. तुम्ही दोन्ही बाहेर काढले. आमचं तसंच असतं एकावर एक फ्री. काय राहू दे मुंगी. तुमचा आवाज जरा नाजूक नाही का हो? हो ना असतो एखाद्याचा नाजूक आवाज. तसं माझाही आहे. अहो पण तुमचा आवाज ऐकला ना अहो कोणी म्हणाल तुम्ही बाईच आहात म्हणून. हो ना अगदी ना त्या टोनगावकर बाई सारखा. त्यांचा आवाज ऐकला ना तर कोणी म्हणेल हा पुरुषांचा आवाज आहे. अहो पण त्यांना पुरुष म्हणण्याची कोणाची हिंमत होणार नाही. अहो पण तुमचा आवाज ऐकला ना अहो कोणी म्हणत तुम्ही बाईच आहात म्हणून. फार रसिक आहात हो तुम्ही. मी रसी. हो ना माझी हॉबी रसिकतेने पाहणारे आहात तुम्ही. काय? असं पुरुष मला फार आवडतो. अहो तुमच्या नावातच किस आहे हो. काय? किस द्या ना. काहीतरी बडबडतात तुम्ही मुंगी. तुम्ही जरा स्पष्ट बोला बुवा. तुम्ही काम करा काहीतरी मर्दानी बोला. आपण मारामारी करायची का? हो मारामारी मर्दानी असली ना तर ते स्त्री रूपच नाही का? कशी? ती मारामारी. अच्छे आता लाज आणली तुम्ही. अहो पुन्हा लाज. अहो लाज सुद्धा स्त्री रूपच नाही का? असं हाणामारी म्हणू नका मारामारी म्हणू नका झोंबा झोंबी म्हणू नका. अहो सगळी स्त्री रूपच माझी हॉबी. राहू दे आता मुंगी. सेकंड तरी करा. दुर्वा सेकंड करा. सेकंड करा. ही बघा ही तुमची गडबड पाहून ना मला तुमच्यावर भयंकर संशयाला लागलाय. इथं माझी गडबड झाली. कसली हो? मला ना खाली उतरवा ना. तुम्ही उतरा ना. या उंचीची मला फार भीती वाटते. या उंचीची? उतरवा. तुम्ही उतरा ना. हे बघा पडाल तुम्ही. अहो तुम्ही पडाल. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. हे बघा ही तुमची गडबड पाहून ना मला तुमच्यावर संशयाला लागलाय. संशय? कसला संशय? की हे कपडे तुमचे नाही. हत्तीच्या नाहीच मुळे माझे कपडे. हे ना माझ्या मित्राचे कपडे. म्हणजे कधी कधी मी ना माझ्या मित्राचे कपडे वापरतो. त्यांची पॅन्ट वापरतो शर्ट वापरतो आणि हे सुद्धा वापरतो. बनियान हो. देशपांडे अहो देशपांडे बाया बापट मेला. बाया बापट मेला. अरे बापरे. कोण मेला? कोण मेला कसा मेला? कोण मेला? हे थांबवा. हे पर्व मिरवणुकीला वाजवा. उठ. बाया बापट मेला. मेला म्हणजे? मेला म्हणजे अटकला हो. आमच्या हॉस्टेलची भाषा आहे तशी. पण आता मी मेलो ना. आता तुम्ही कुठे अडकला? तुम्ही गप्प बसा हो. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही इथे किती वेळ आहात? नाही आहात. एक मिनिट. अहो हे काय? गप्प बसा म्हणून सांगितलं ना. मग आता का बोलला? अहो राहू द्या. इथे कोणी आलं ना त्यांना बसवून ठेवा. सांगा मी आलोच म्हणून. ना येतो. हा लवकर जाणती सावकाशी. हा तुम्ही कोण? आणखी तुम्ही कोण? आणखी पुरुषांकरता असलेल्या हॉस्टेलमध्ये
आणखी देशपांडे माझे पार्टनर आहेत, समजलात? अहो देशपांडे माझे पार्टनर आहेत, समजलात? मग तुमची बॅग कुठे? हे बा ते मला काही माहित नाही. ती बॅग देशपांड्यांची आहे आणि तुम्ही त्यांच्या बॅगेला हात लावताना मी तुम्हाला पाहिलंय आणि हे मी देशपांड्यांना सांगणार. मी पण सांगेन टोणगावकर बाईंना की एक मुलगी पुरुषांच्या हॉस्टेलमध्ये शिरून गडबड करते म्हणून. अहो टोणगावकर बाई थांबा, उगीच आरडाओरडा करू नका. खरं तर मी देशपांड्यांना भेटण्यासाठी आले होते, पण आता मी जाते. तुम्ही देशपांडेकडे आला होता? हो. नका ना जाऊ. अहो किसनने सांगितलंय त्यांच्याकडे कोणी आला ना तर त्याला बसवून ठेवा. अहो मला बसता येणार नाही, मला गेलं पाहिजे. तुम्ही गेलात ना तर किसन ना माझ्यावर रागवेल. किशन तुमच्यावर रागवेल? अहो तुम्ही आहात कोण? मी ना सुमन मुंगी. सुमन मुंगी? किशन आणि तुमची ओळख आहे? ओळख आहे, पुष्कळ ओळख आहे. हो. मगाशी ना त्याने ना माझ्याशी हात रुमाल मागितला. हात रुमाल मागितला? मी ना त्यांना हा ना लेडीज रुमाल दिला. लेडीज रुमाल दिलात? हो ना. नंतर ना तो ना माझ्याशी मारामारी करायला लागला. काय? आणखी तोच घाबरला आणि नंतर ना शेकेंड करायला लागला. हो. आणखी म्हणाला. काय म्हणाला? हे कपडे तुमचे नाहीत ना असं म्हणाला. नंतर ना मीला त्यांना माझी हॉबी सांगितली. हॉबी? मला ना अय्या इश बाई बाई आवडतं बाई. मला ना अय्या इश बाई बाई आवडतं बाई. काय? खैर आहे की काय? हे पहा तुम्ही आता काहीतरी बडबडायला लागलाय. मला इथून गेलं पाहिजे, मी जाते. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अहो मला अडवता काय? तुम्ही जर मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या हातीचा जावा घेईन. जा बाई. अहो देशपांडे आले तर त्यांना सांगा मी आले होते म्हणून. बरोबर. अहो एक काम करा, काही सांगूच नका. मग काय सांगू? मी मेली म्हणून सांगा. मेली? किसनची पार्टनर मेली, किसनची पार्टनर मेली. देशपांडे, हो देशपांडे. देशपांडे नाहीये देशपांडे नाहीये घरात. मग काय नाही? कोणी नाही. कण्णी नाहीये. नागणी आव. या ना. नागणी आव. या ना. नागणी आव. म्याव म्याव काय करताय? या ना. थँक्स हा. मेनी मेनी थँक्स. थँक्स कशाबद्दल? नाही कसं नाही, मी जातो. आता चाललात? नाही हो, मी कधी खोलीमध्ये येत नाही आणि समजा आलो तरी दरवाजातूनच बोलतो. कधीच या खोलीत येत नाही हो. ते सर्वजण म्हणजे खूपच चेष्टा करतात. असं? माझ्या चालण्याची, माझ्या बोलण्याची, माझ्या कपड्याची खूपच टिंगल करतात हो. त्यांना त्यात खूपच मजा येते, पण मला खूपच वाईट वाटतो. नंतर माझ्या खोलीत जाऊन कादंबऱ्या वाचतं. मग मी येऊ का तुमच्या रूमवर? तुम्ही काय? मी असं फार वाटतं का तुम्हाला? हो म्हणा ना. हो म्हणा ना. हो म्हणा ना. तुम्ही फार हुशार आहेत म्हणे. कसले फर्स्ट क्लास कधीच सोडला नाहीत म्हणे. कसले मोठे ऑफिसर होणार आहेत म्हणे. कसले अहो हे सगळं केलं पण कॉलेजमध्ये एका मुलीची मैत्री केलीत का? नाही हो. पण एका सुनंदा गुप्ते नावाच्या एका मुलीची बोट माझ्या हातीला लागली हो. तेव्हापासून हा हात असा 4 दिवस बाजूला ठेवून मी आंघोळ करायचा हो. अहो पण तिच्याशी कधी बोललात का? हो ना, मी तिच्याशी इंग्रजी मध्ये बोललो, पण तिने मला मराठी नको त्या शिवाय दिल्या हो. मी तिच्यावर कविता पण लिहिली आहे. काय शिव्यांवर? नाही तिच्यावर. मग मला दाखवता ना तुमची काय कविता? दाखवता ना. चला या ना. चला ना. या ना. चला ना. या ना. चला ना. इथे तर कोणीच दिसत नाही, पण त्या बाईने पत्ता मात्र हाच सांगितला.
420 किसन देशपांडे. पण इथं तर कोणीच दिसत नाही. किसन देशपांडे येईपर्यंत काहीतरी वाचत तरी आपण बसू. अरे वा, कमाल आहे. नमस्कार नमस्कार. अप्पा लावंगे आपण आता. हो हो, मीच अप्पा लावंगे. पण मी ओळखलं नाही आपल्याला. मी देशपांडे, काका देशपांडेंचा किसा. किशन देशपांडेंचा काका. वा वा वा, नमस्कार नमस्कार. हो, आपल्यालाच भेटायला आलो होतो. म्हटलं आपण खोलीवर सापडता की नाही, कारण आमच्या लिलीनं नक्की सांगितलं नव्हतं ना. बसा 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 बसा. अहो तुम्ही बसा. हो ठीक आहे ठीक आहे. काय म्हणता काका साहेब, कधी आलात आपण स्वित्झर्लंडहून? स्वित्झर्लंडहून? काय म्हणजे आमची लिली म्हणाली तसं की देशपांड्यांचे काका स्वित्झर्लंडला असतात म्हणून. स्वित्झर्लंड. अहो त्याचं काय होते बघा, परदेशाबद्दल गोष्टी मी कोणाला सांगत आहे. अच्छा अच्छा. काय उगाच ऑटोग्राफ फोटोग्राफ एलर्जी आहे बुवा. वा वा. तुम्हाला सांगतो, मी इकडे येणार होतो ना, ते कोणाला सांगणारच नव्हतो. का 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 लिहिले व्हेरी स्मार्ट व्हेरी स्मार्ट. चायला काही थापा मारते, तिच्यासारखी हुशार. हो काका साहेब, मी काय म्हणतो, या दिवसात फारच थंडी असेल नाही का स्वित्झर्लंडला? फार 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 थंडी. हो असं सारखा कोट घालून फिरावं लागतं बरं का मिस्टर दांडे. अहो दांडे नव्हे हो, लवंगे 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 लवंगे. हो. अहो एखाद्याचा बटन कोट उघडा राहिला ना तर माणूस गोठून जातो थंडीनं. काय म्हणता? नाहीतर इकडे नुसतं घाम सुटतो, सारखा कोट काढावासा वाटतो. काढू का? नाही नको. वा 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 वा, कमाल. इतकी थंडी तिकडे? अहो हे तर काहीच नाही हो. अहो गालावर, पोटावर, हातावर सगळा बर्फच बर्फ पडतो. अच्छा. अहो सेकंड करण्याकरिता काढलेला हात चुकून जर उतरणार राहिला तर हातावर येतं काय 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 काय? बर्फाचा गोळा. वा वा वा, कमाल. इतका बर्फ? अहो सगळा बर्फाचाच खेळ. घरावर बर्फ, दारावर बर्फ, रस्त्यावर बर्फ, क्लासातही बर्फ, बर्फावर सुद्धा बर्फ. हो अच्छा. मी काय म्हणतो, हे स्वित्झर्लंड जर्मनीच्या जवळ आलं नाही काय काका साहेब? हो जवळ जवळ जवळच. हो अहो पांडे हे असं होते बघा. अहो या विमानामुळे काय गोवा, स्वित्झर्लंड, मुंबई सगळं जवळच. हो अच्छा अच्छा. हो तुम्हाला सांगतो, मुंबई सिगरेट पेटवण्यासाठी ओढलेली माचिसची गाडी विमानातून खाली फेकतो तर खाली काय 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 काय? लंडन. लंडन स्टॅच्यू ऑफ युनिटी. वा 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 वा, कमाल आहे बहुत. पण काका साहेब, विमानात सिगारेट वगैरे पेटवायला देतात? नाही देत. अहो मी कधी गेलो नाही ना. मग देतात ना. असं म्हणता? वा 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 वा, कमाल आहे बुवा तुमची, कमाल आहे. मी सांगतो काय काका साहेब, फार फार लकी आहात बुवा तुम्ही. अहो जगातलं एक रम्य ठिकाण पाहिजे, संधी तुम्हाला मिळते. अहो मिळते म्हणजे व्हॉट यू मीन? वर्षातले बरेच दिवस मी स्वित्झर्लंडला असतो. किशासाठी येतो मी इकडे सॅटरडे संडे. नाही खास किसनरावांना भेटण्याकरता आपण स्वित्झर्लंडहून इथे येता? वा वा वा, कमाल आहे बुवा तुमची. अहो नाहीतर आम्ही साधा पुतण्याला भेटायला गिरगाव तो दादरला सुद्धा पोचत नाही हो, कारण बसचं तिकीट परवडत नाही ना आम्हाला. अहो नको गायला. अहो किशाशिवाय दुसरा आहे तरी कोण माझा? बरोबर. एक मी आणि किशा, म्हणून किशासाठी माझा जीव नुसता तडफड तडफड राहतो. म्हणून गोवा टू स्वित्झर्लंड सीझन 65 काढून ठेवलाय बुवा. असं? वा वा वा. मी काय म्हणतो काका साहेब, किसन हा तुमचा पार्टनर.
पोटण्या वडिलांचा धाकटा भाऊ. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही किशनरावच्या वडिलांचे थोरले बंधू? हो नाही, अहो कांदे असं होते बघा. स्वित्झर्लंडला काय लहान मोठा काय भेदच नाही. अहो किशाला स्वित्झर्लंडला नेणार होतो, पण तोच तो म्हणतोय. वा वा वा, अहो कमाल आहे. अहो वास्तविक तरुण मनाला परदेशाची केवढी ओढ. हो तरुणच कशाला हो. मला जर उद्या कोणी म्हटलं की तुम्ही भारत सोडून नुसतं अंदमानला येता का, तुम्हाला सांगतो काकासाहेब, अहो मी बोचका न बांधता तसाच पळत सुटीन. मलाच कशाला हो, पण आमच्या लीला सुद्धा जर कुणीही म्हटलं काय ग बाळा पुण्याला येतेस का, तुम्हाला सांगतो की बोचका न बांधता एका पायावर नाचत सुटेल. मग घेऊन जाऊ तिला मी माझ्या बरोबर. किशा बरोबर. बरं काकासाहेब, नाही म्हणजे असा स्वित्झर्लंड मध्ये तुमचा व्यवसाय तरी कुठला? व्यवसाय? ओ यू मीन प्रोफेशन. त्याचं काय मिस्टर? लवंगे. आता लवंग असतात ना, लवंगा त्यांचा तो बोंडा असतो ना. हो, तो बोंडा काढायचा, तो बोटीत भरभरून स्वित्झर्लंडला पाठवायचा आणि त्याच बोटीतून भरभर करून त्याचं तेल काढून आणायचं. एवढ्याशा कामा करता पण स्वित्झर्लंडला जाता? वाटलं म्हणून जातात हो कधी कधी काजू कतली. सहज म्हणून किती सहज सांगतो काकासाहेब. अहो देवापुढे एक पैसा टाकताना सुद्धा आमचा जीव वर खाली तडफडतो, पण तुम्ही कधी सहज म्हणून सहज सांगता. तसं नाही हो पांडे, अहो लाखाचा व्याज लाखांनी येतो, संपायला तर पाहिजे ना. तर काय जातो आपल्या टॅक्स पायी. हल्ली की नाही आम्ही नवीन धंदा सुरू केलाय. जुन्या गाड्या विकायच्या आणि नवीन गाड्या विकायच्या. घ्यायच्या. तुम्ही काय केलं? विकायच्या भांडे. हल्ली की नाही आम्ही BMW विकली, मारुतीची BMW. अहो मारुती हो, आमचा शेजारी मारुती त्याची BMW. अच्छा, शेजारच्या मारुतीची BMW. वा 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 वा. सांगू काय काकासाहेब, होय आमच्या दृष्टीने हे सगळं स्वर्गातलं बोलणं होतं. अहो आम्ही आपली पृथ्वीवरची गरीब माणसं. अहो विमानातून जाणाऱ्या माणसाला बैलगाडीतून जाणारी माणसं कशी दिसते. म्हणून मी काय म्हणतो, लिली आणि किसनरावांच्या लग्नाची बोलणी आपण आता इथेच थांबू. अहो तुमच्या सारख्यांचा आमचा संबंध कसा शक्य आहे काकासाहेब. आपली सहज एक भेट झाली असं समजून आपण माफ करा आम्हाला. अहो आम्हाला शक्य नाही. निघतो मी. लवली हा तर घोटाळाच झाला. अप्पा साहेब, आम्ही श्रीमंत असलो तर काय झालो, तुम्हालाही बनवू श्रीमंत हो. अहो मी जी काय प्रॉपर्टी किशाला देणार ती लीलाही देणार नाही का. कशाला? अहो कशाला? अहो किशाची आई मरताना नुसती किशा म्हणायची हो. गेली बिचारी किशेला. मरताना मी तिला आश्वासन दिलं, म्हटलं काकी. किशाची आई तुमची काकी? त्याला काय ना, शेजारच्या सगळ्या बायका तिला प्रेमाने काकी म्हणायच्या. मी आपला काकी किशाची तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी काय म्हणतो काकासाहेब, पण तुम्ही पाहिले का तिला? काकीला ना? हो. काकीला नव्हे हो, आमच्या लिलीला म्हणतोय. लिलीला ना? हो. पाहिले? पण आमची लिली म्हणत होती की तिनं तुम्हाला पाहिलं नाही म्हणून. अहो मी तिला फोटो मध्ये पाहिलाय हो. अच्छा, म्हणजे फोटो पाठवून इतपत मदत मारली तर ते राहू दे. तुम्हाला आमचा घराणा पटला ना? अगदी प्रश्नच नाही. अहो हा प्रश्न मला न समजण्यासारखा आहे काकासाहेब. तसं नाही हो गेंटी. अहो किशाने असं लिहिलं होतं की तुम्हाला घराणा खानदानी हवं. आम्ही काय टॉप टू बॉटम नो बॅक. प्रश्नच नाही. आमचे वडील खानदानी. वा वा वा. आमचे आजोबा खानदानी. काय म्हणता? आमचे पणजोबा तर अस्सल खानदानी. वा 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 वा. तुला देशपांडे? हो. हा आमचेच. हो काय म्हणता? घे. नको. छंद. अच्छा, म्हणजे ते वसंतराव देशपांडे हे सुद्धा आमचेच हो. वा 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 वा. अहो इतकंच काय तर ऐतिहासिक बाजीप्रभू देशपांडे सुद्धा आमचेच. आणखी का हवं का आमच्या खानदानाबद्दल? नको. म्हणजे तुम्हाला आमचा घराणा पटलं? अगदी प्रश्नच नाही. मग तुमचा घराणा आम्हाला पटलं. वा वा वा. आता जे काही गोष्टी आहे ना ते डायरेक्ट आम्ही लग्नानंतर बसू. मला की नाही उद्या स्वित्झर्लंडला जायला हवं. पेस्ट कंट्रोल आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे हो. अच्छा.
काकासाहेब उद्याच्या उद्या म्हणजे तुम्हाला आता बोईंगनं जायला हवं. आता काय बोईंग तर बोईंग, हेलिकॉप्टर तर हेलिकॉप्टर, नाहीतर काय आपला रफाल आहेच की. आता की नाही आम्ही डायरेक्ट लग्नानंतर बसू. मीटर पडलाय, भाडं वाढणार, मी निघतो. आले आणि सर्व काही बोलून गेले, पण मुख्य लग्नाच्या गोष्टी तिथेच राहिल्या. कमाल आहे भाऊ. आता किसनराव येईपर्यंत इथंच वाट पाहावं, याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. आप्पा साहेब लवंगे आपणच का? हो हो, मीच अप्पासाहेब. ग्रेट, म्हणजे आपण लिलीचे फादर. हो हो, पण मी आपल्याला ओळखलं नाही हो. अहो कसे ओळखणार? अहो किसन गाढवानं माझा परिचय तरी कुठे करून दिलाय. अहो मी सांगतो, मी ना किरण किरण नाही हो, आता पाठ केलं होतं. कृष्णाजी रामचंद्र अच्छा अच्छा देशपांडे. वा 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 वा, एवढंच पाठ आहे. कृष्णाजी रामचंद्र देशपांडे. वा वा वा. आम्ही किसन देशपांडेंचे काका. असं तोंडाचं चंबू करून काय राहिले? आम्ही खरंच किसनचे काका. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही बसा, तुम्ही बसा. पण तुम्ही देखील बसा की. आम्ही रात्रीच बसतो. आम्हाला सगळं माहित आहे. बसा बसा बसा. तुम्ही इथे का आलात, कशासाठी आलात, कटे जाणे काय होते तुम्हाला? ही घसरकुंडी छान आहे तुमची. अहो आम्ही खरंच किसनचे काका. अहो तुमच्या पोरीसाठी आमचा किसन झुरतोय म्हणून ऐकलं. अहो असं काय पाहता तो त्याला सुटली की काय? अहो आम्ही खरंच किसनचे काका. अहो आमचं घराणं अगदी प्रसिद्ध. नाही पण समजलात? अहो पण मी थोडासा संभ्रमात आहे. अहो असं काय करतात? अहो खरंच आम्ही किसनचे काका. काय किसन छोटा होता, मी मोठं तेव्हा कसं अशाला कशाला बसायला अशाला अशाला कशाला? आपण असं कशाला होतंय तुम्हाला? थँक्यू, हेच म्हणायचं होतं मला. अहो तुम्हाला सांगतो, अहो किसनची चुलती म्हणजे आमची ही करता गेली, ही करता गेली, हा करता गेली. हा बरं बसलं पट्टी. हा करता गेली. चल ना, या किसनवर फार लढाव. नुसती किसा किसा करायची. मला प्रश्न पडायचा, कुणाला हाक मारते? अहो कारण मी पण किसा, तो पण किसा. फरक इतकाच की तो किसान आणि मी किसनेला लावा. हे नाही का असं टेकायला इथं? तुमच्याकडे नसतं असं टेकायला, हे ठेवून देऊ का? आमच्याकडे इथं काही नसतं. पण हे असं काय होतंय तुम्हाला, मला कळत नाही हो. अहो किसन शिवाय माझा कोणी नाही हो. म्हणून इतकी वर्ष काय होतंय तुम्हाला? हे बरं जमलं रे बाबा. इतकी वर्ष रत्नागिरीहून बाहेर नाही गेलो हो. अहो पण मग ते स्वित्झर्लंडला गेलेत ते कोण? हो विटू, विटू आमचा विटू. हो त्याला पाठवला होता महिनाभर स्वित्झर्लंडला. सिंचा लेखाचा सारखं म्हणत होता, हवा पालटावी. दिला पाठवून, म्हटलं पालट रे हवा. जरा पुढे सरकता का? जरा पुढे पालटा ना. बसा बसा. आता घसरे तुमच्याकडे होत नाही का? नाही. तेव्हा आमचाच प्रॉब्लेम वाटतो. बसा 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 बसा. अहो तुम्हाला सांगतो अजून, आमची ही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका हो. ही म्हणजे आमची स्वयंपाकीण बाई. तिला पण पाठवणार आम्ही नैरोबीला. व्याख्यानमुख कॉन्फरन्स आहे. काय म्हणाला? ईस्टर्न कुक कॉन्फरन्स. काय म्हणाला? उगाचच घेतली रे. ईस्टर्न कुक कॉन्फरन्स आहे. ईस्टर्न कुक कॉन्फरन्स आहे हो. अच्छा अच्छा. काय करायचे हो पैसे गुजवून? बरोबर आहे 5-25 लाख. आता ते किसनचे म्हणजे एका परीने तू काय होते तुम्हाला, मला कळत नाही मगापासून.
बसलो तर चालेल का तुम्हाला? अहो माझी काही हरकत नाही हो तुम्ही कुठे बसलात तर, पण बरं वाटत नाही तर वर बसा ना तुम्ही. वर बसलो असतो, इथं अडकून पडलोय. जरा ते हात देता घे, कसं घेऊ हे हात देता का? हो कमाल आहे तुमची. या वर बसा बसा बसा. कसं फसवलं? बसा नाही वरती बसा. मी कुठे येऊन फसलो हेच मला कळत नाही हो. अहो मागापासून पाहतोय हो मी आपल्या पिठाच्या गिरणीसारखी बडबड 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 करतोय, आणि तुम्ही एकदम पावर गेलेला मशीन सारखं बोला ना. काय मी काय म्हणतो, हो तुमच्या आधी खरंच एक काका इथे येऊन गेले म्हणून म्हणतोय मी. काय छान विनोद करतात हो तुम्ही, काय छान विनोद करतात. आम्हाला पसंत, आम्हाला पसंत रे बाबा. हो एरंडेल घेतलेला चेहरा आणि कायम सुतक धरलेली माणसं, यापेक्षा चेष्टेखोर स्वभाव आम्हाला पसंत. आता बोलता बोलता थांबलो, कळलं का तुम्हाला? विनोद वगैरे करत नाही हो, खरं सांगतोय. तुमच्या आधी खरंच एक काका इथे येऊन गेलेत हो. पुन्हा ज्येष्ठ हे बघा आले किसनचे काका. हे बघा आले किसनचे काका. अहो तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी किसाचा काका. मी किसाचा काका. मी काका किसाचा. मी किसाचा काका. मी काका किसाचा. लवली मी काका किसाचा. काय म्हणाला? लवली. अरे तू होय भाऊ, हा माझा आते भाऊ. भाऊ ग्रेट आहे. अरे भाऊ भास्कर किती वर्षाने भेटतोय. अहो सागर दांडे स्वित्झर्लंडला राहण्यामुळे माझा आठवडीचा सुद्धा बर्फा झालाय बघा. अहो इथे भेटला ते बरं झालं, नाहीतर निष्कारण यांचा गैरसमज झाला असता. अहो खरोखरच गैरसमज झाला असता हो. अहो एक काका बाहेर जातो का आणि दुसरा इथं येतो काय, खरोखरच गैरसमज झाला असता. अहो गैरसमज व्हायचाच वेळी, कारण हे पण म्हणतात मी काका, मी पण म्हणतो मी काका, एक आणि एक झाले दोन, यातला नक्की खरा कोण असं झालंय बघा. अगदी अगदी नक्की असंच झालं बघा. एक आणि एक दुसरा कोण असंच अगदी झालं. चला त्या निमित्ताने तुमची निदान दोन भावंडांची भेट तरी झाली इतके वर्ष. आम्ही देवासारखी माणसं, देवासारखीच भेटायची, कारण आपला सगळंच कसं खानदानी असतं. काय भाऊ, आमच्या किसनने आम्हाला एक खानदानी पत्र पाठवलं होतं की यांच्या पोरीसाठी झुरतोय म्हणून सकाळच्याच आमच्या खानदानी फ्लाईटने इथे आलो, हमाल केला. तो पण साला खानदानी निघाला. आता एवढा वेळ खानदानीपणा पाठवून दिला की नाही? हो ना, माझ्या पायाने खांदे दोन्ही दुखायला मी जाऊन बसतो रे. मी काय म्हणतो आता की ही आपली जी काय ओळख झाली आहे, तर पुढच्या आपण गोष्टी किसनराव आणि लिलीच्या लग्नासंबंधीच्या आपण आमच्या घरी जाऊन करूया आणि तिथे चहा पाणी वगैरे काय. चालेल चालेल चालेल. कॅन्सल भाऊ म्हणे कॅन्सल. त्यापेक्षा आम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊ. ते काय असतं? रेस्टॉरंट. भाऊ पैसे मी देणार. पैसे मी देणार. असा कसा पैसे मी देणार? अरे पैसे मी देणार. भाऊ पैसे मी देणार. अरे अहो काकासाहेब, अहो आम्ही मुलीकडची माणसं, मी सांगू का तुम्हाला? अहो पैसे मी देणार. चला ना. हो का? अहो काकासाहेब, अहो काकासाहेब. बस इथे. काय झालं चिडायला? काय नाही. हे बघ मगासपासून पाहतोय तुला, तू एक शब्द बोलायला तयार नाहीस. अगं आधी तू भेटशील की नाही याची कल्पना नव्हती, पण आता तू भेटली तर अशी फुगलेली. अगं लिले वर बघ. अगं लिले मला बघ. अगं लिले हे काय? काय नाही. काका कुठे आहेत? मला नाही माहित. तुला काय माहिती आहे? काय नाही. अगं लिले अशी काय करतेस? अगं तुझ्यासाठी मी एवढी धडपड करतोय, तू अशी काय वागतेस? मला सांग, ती सुमन कोण? कोण सुमन? तुला हात रुमाल देणारी. मला? अच्छा, अगं ती सुमन नाही, अगं तो सुमन आहे. सुमन ती आहे. सुमन तो आहे. सुमन ती आहे. मी नीट पाहिलंय तिला. काय तिचं ते चालणं बोलणं. ही काय भानगड आहे ना ती देवालाच ठाऊक, पण तो पुरुष आहे हा.
अगं त्याशिवाय टोणगावकर बाईने त्याला इथे जागा दिली असती का? तुमच्या हॉस्टेलमध्ये मुलींना येण्याची परवानगी नाही म्हणून केली असेल ही भानगड. अच्छा, असं असतं ना तर मी तुलाच पुरुष बनवून आणला असता की इथं. आणि काय ग, हा सुमन मुंगी तुझ्या मत्सराचं कारण का? तर त्याने मला हात रुमाल दिला म्हणून. नुसता हात रुमाल दिला म्हणून चिडले नाही मी. माझा किशन काय, त्याच्याशी मारामारी काय, शेखेन काय, माझ्याशी नाही कधी असं बोलत. म्हणजे सगळं तुला कळालं तर? असं आहे बघ, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आता तू रागवणार नसशील तर मी तुझ्यासाठी एक लहानशी गंमत आणली आहे. काय? हे दाखवणार आहे किशन? नाही. तू ओळख पाहू? नाही. मग काय? सिनेमाची तिकीट? नाही. साडी? साडी? तू झाली आहे वेडी. साडी आणतोय मी आता. एक लहानशी वस्तू आहे, ओळख पाहू? ए सांगणार आहे किशन, हे बघ गप्पा आले ना तर मग पंचायत होईल. मी दाखवतो. मी तुझ्यासाठी वेडी आणली आहे. वेडी? अय्या वेडी? कुठे आहे वेडी? कुठे काय? कोणाला आणली वेडी? ही ना, ही मावशीला. मावशीला? आता म्हणाला माझ्यासाठी आणली म्हणून. तुलाच देणार, मावशीला दे म्हणून. मग नको माझ्याकडे. ठेव. नको माझ्याकडे. ठेव. अरे एक मिनिट. द्या ती वेणी. तुमच्या भावा बहिणीच्या भांडणात वेणी खराब व्हायची. लिहिले? ही घे. थँक्यू. घाल माझ्या डोक्यात. अगं माझ्या डोक्यात घाल. अगं हळू हळू हळू. कशी दिसते हो मी? कोण? वेडी हो. आणि मी कशी दिसते हे तुम्हाला विचारेल का? हो ना. आणि मी काय खोटं बोलतो की बाई तुम्ही छान दिसता म्हणून? हो ना. अहो बाई तुमचा फोन आलाय. फोन अहो आलाय? घ्या लवकर. अहो जाओ. आली 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 हलीने. थांबा. आली आली. आली रे. हा थांब रे थांब. आली आली. फिरलं टाळ का? नाही, अगदी शांत आहे. का तू एवढ्याशा वेळीसाठी एवढी चिडतेस? माझ्यासाठी आणली होती ना, मग तिला का दिली? मी दिली? मला हौसच होती ना. पण ती आता तिच्या डोक्यावर गेली. ती ही तुझ्याचमुळे. अगं तू शांतपणाने घेतली असतीस तरी सगळं झालं असतं का? बरं ते सगळे जाऊ दे. तू मला सांग, तू काकांची व्यवस्था केलीस? हो. नक्की? त्या दोघांपैकी होणार आहे ना कोणी काका? नाही. मग आणला एक काका भाड्यानं. काका भाड्यानं? मग तासाला 100, डिपॉझिट 1000 घेऊन ठेवलंय. काय? तू हस, इथे माझा जीव जातोय. हो ना. चाहे हसीना तो निकालो पसीना. चालायचंच. अगं इथे माझा पसीना संपत आलाय, पण हसीना हसीन होईल की नाही याच्यात शंका आहे ना. हो ना. चला आता. कुठे? आपली किस्मत. अगं हॉटेलात काहीतरी खाऊन घेऊ. तोपर्यंत काका आले तर ठीक, नाहीतर भरोसा तकदीर पे. चला. क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ? काय झालं रे जोशी? काय विचारू नकोस रे. बरं. क्या हुआ, कैसे हुआ, कब काय झालं आणि कसं झालं काय कुठे गेला? कुठे ये ना. जोशी जोशी. अरे स्वित्झर्लंडचं स्पेलिंग सुद्धा माहित नाही. अरे काय फर्स्ट क्लास ऍक्टिंग केलीस रे तू. तू लवली म्हणालास म्हणून ठीक, म्हणून मला कळालं. लेट म्हणालास म्हणून मला कळालं. मस्त. अरे बाबा पेटवायची तरी ना रे. अरे इम्पोर्टेड होती रे ती. आता आपण एक फर्स्ट क्लास काम करू. आपण ना मस्त पैकी फोटो काढू. दोन काका बाजूला आणि मध्ये आपला किशा. देशपांडे. हो देशपांडे. अरे हो देशपांडे. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. काका तुम्ही परत आलात. यू कॅन बॅक. नाही म्हणजे मगाशी आपण जे बोलत बसलो ते लग्नासंबंधी काय बोललोच नाही. तेव्हा म्हटलं इथं यावं, किसनरावांना भेटावं आणि सगळ्या गोष्टीचा आजच सोक्षमोक्ष करून जावं. तसं असेल तर आपण असं करू, तुम्ही बसा, आम्ही किसालाच पाठवून देतो.
असं म्हणता आपण लवकर त्याला पाठवा बरं का चला बसा तुम्ही बसा तुम्ही चॅनल बदलल्यासारखं मला का भास होतो सुमन मुंगी हो सुमन मुंगी सुमन रामचंद्र मुंगी नाही सुमन राजाराम मुंगी नाही सुमन रामचंद्र मुंगी सुमन राजाराम मुंगी असं तोच बायकी आवाज चेहरा बनावट आणि हा 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 गालावर खोटा देख हे पहा माझा आवाज चांगला मर्दानी आहे मर्दानी करता आला तुझा बायकी आवाज खोटा उंची 5 फूट 5 इंच आणि हा बघ हाच धंदा तुझा हे मिस्टर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तो मुंगी नाही तो मुंगी म्हणजे तुम्ही म्हणता तो मुंगी मी नाही तोच मुंगी आहेस हे पहा मी कोण वाटेल ते असू दे तुम्हाला काय करायचं आहे मला काय करायचं सुमन मुंगी आता पाहत मला काय करायचंय ते आठव 22 मे हो मे महिन्याचे दिवस हॉस्टेलमध्ये कुणी नाही प्रभाकर गुप्तेंची खोली एक सुमन मुंगी नावाचा पोरगी वजा पोरगा हॉस्टेलमध्ये शिरतो तिकडच्या मुलांची लाडी गोळी लावतो आणि त्या तिकडच्या मुलांच्या भेट वस्तू वगैरे घेऊन लंपास होतो हा सुद्धा मुख्य धंदा केवळ प्रभाकर गुप्तेच्या चांगुलपणामुळे त्यावेळी मुंगी वाचलास कळलं आठवलं पुढे निघाला पुढे नाही हो हे बघा मी काहीच घेतलेलं नाही माझ्या बॅगेत काय आहे काहीच नाही हो ठेव मुकाट्यानं ठेवतो मी तुमच्या पाया पडतो थांब पुढे निघालास म्हणतोस कुठे हा फाशी दे अरे कोण आहे का तिथे लवकर ये काय साहेब बघ अरे माझ्याकडे बघ तुमच्याकडेच बघतोय साहेब अरे माझ्याकडे बघ माझ्याकडे तुमच्याकडेच बघतोय साहेब कमाल आहे बघ एक काम कर या मुलाला ने आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये दे मी आलोच थोड्या वेळात तिकडे लवकर जा चालेल अरे गाडवा मला कुठे घेऊन चाललायस हे बघ हॅलो तर चालले मला पण चौकात घेऊन द्या कोण हो तुम्ही मी बाई ही साडी हे ब्लाउज तुमचं नाही हे मला माहिती आहे पण आपण कोण मी म्हणजे बाई तुम्ही बाई अहो बाई म्हणजे तसं नव्हे हो मी अप्पासाहेब लवंगे नाही म्हणजे हो लिली लवंगे आपल्या माहितीची असेल हो अहो मी तिचा बाप बाई आता या बॅगेला मी का हात लावला ते तुम्हाला सांगतो का म्हणजे तुमचा गैरसमज होणार नाही मला सांगा ही बॅग कोणाची आहे सुमन मुंगीची माझ्या हॉस्टेलचा नवीन मेंबर आहे तो बाई तुम्हाला कदाचित माहित नसेल पण हा सुमन मुंगी 1 नंबरचा अट्टर चोर आहे कशावरून हो अशाच प्रकारच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये जायचं तिकडच्या मुलांना लाडी गोळी लावायचं आणि त्यांच्या अशा वस्तू घेऊन पसारवायचा हा त्याचा धंदा उगाच काहीतरी घालू नका त्याच्यावरती बाई हे बघा या भागातले पोलीस इन्स्पेक्टर सावंत माझे चांगले मित्र आहेत तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष बॅग पहा म्हणजे तुमची खात्री पडेल हो पाहते हो या सावंतांनी त्यावेळी मला त्याचा फोटो दाखवला होता आज उपयोगी पडला अगं बाई ही तर माझी साडी अय्या
एक काम करा, ती बॅग आता तशीच राहू दे. आपण पोलीस पंचनामा करून मगच ताब्यात घेऊया. बरं 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 झालं हो तुम्ही वेळेवर आलात ते, नाहीतर माझी सारखी पंचायत झाली असती. हो ना. नमस्कार 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 नमस्कार. आपले साहेब लवंगे आपणच का? हो हो, मीच अप्पासाहेब लवंगे. तुम्ही आपले साहेब लवंगे. Oh, very glad to meet you. Very glad to meet you both. हो पण मी आपल्याला ओळखलं नाही हो. तुम्ही मला ओळखलं नाही? हो खरंच नाही हो. मी सोना देशपांडे, किशन देशपांडेंचा काका. His uncle. कालच झालं स्वित्झर्लंडहून. अय्या, स्वित्झर्लंडहून? स्वित्झर्लंड मध्ये फारच छान आहे हो. येस येस बाई, फारच छान. कधीतरी जाऊन या बाई तुम्ही स्वित्झर्लंडला. मी स्वित्झर्लंडला? काय हो, घेऊन जा तुमच्या बायकोला स्वित्झर्लंडला. हो, ती माझी बायको नाही. बायको नाही? हो खरंच नाही हो. तुम्ही जाता का स्वित्झर्लंडला? मी येऊ का तुमच्या बरोबर? हो माझं आता डोकं फिरायची पाळी आणली आहे किसनच्या काकांना. एस्प्रोची गोळी देऊ का? नको, ही डोकेदुखी त्या एस्प्रोने थांबणारी नाहीये. अप्पासाहेब चालायचंच. अहो मुलीच्या बापाला होतो त्रास. अहो त्याची मला पूर्ण कल्पना आहे. अहो आता एकदा लिलीचं आणि किशनचं लग्न लागलं की मग मी सुटलो. लिलीचं किशनची लग्न? बहीण भाऊ नाते? कोण बहीण भाऊ? किशा फारच गंत्या दिसतोय. इंडिया फार पुढे गेला म्हणायचा. देशपांड्याबद्दल असं मत नव्हतं हो माझं. मी काय केलो? तुमच्याबद्दल नाही हो, मग किशन देशपांड्याबद्दल. त्यांच्याबद्दल माझं मत चांगलं होतं हो फार. अहो मग राहू द्या. अहो तसंच मत राहू द्या. काय हो अप्पासाहेब, याचा तुमच्यावर बराच परिणाम झालेला दिसतोय. टॉक अप्पासाहेब, टॉक समथिंग. मी आता शांत बसणार नाही. काय हो? अहो या किसनच्या काकांना डोकं फिरवायला माझं होतं. वाय का हो, तुम्ही किसनचे काका? येस येस ऑफकोर्स. बरोबर. आलात कुठून आपण? स्वित्झर्लंडहून. स्वित्झर्लंडची राजधानी कुठली? बाबा तिथे उतरता कुठल्या एअरपोर्टवर आपण? सांता क्रूज एअरपोर्ट. तिथले आपले राजदूत. वा अप्पासाहेब, तुम्ही आमची चांगलीच क्रॉस चालवली. अजून संपलेलं नाही. अहो स्वित्झर्लंडला बर्फ किती पडतं? अप्पासाहेब, स्वित्झर्लंडला मुळीच बर्फ पडत नाही. आई शपथ. अप्पासाहेब, अहो तुम्ही माझ्या व्यवसायात येऊ नका, कारण मी तुमच्या व्यवसायात मुळीच येणार नाही. अहो आता लिलीचं आणि किशाचं लग्न लागलं की आपण सगळं सुटलो. किसन देशपांडे फार चांगला मुलगा आहे हो. पाहिलं, अहो यांच्यासारखी दुसरी शिफारशच नाही. ओ बाई, अहो या किसन नावाच्या काकाला डोकं फिरवलंय माझं. अहो यांच्या आधी आणखी 2 काका इथे येऊन गेले किसनचे. हे बघा आले किसनचे काका. हे बघा आले. हे म्हणतात मी किसनचा काका आहे, हे म्हणतात मी किसनचा काका आहे, आणि हे म्हणतात मी देखील किसनचा काका. अहो आम्ही किसनचे काका. अहो मी किशाचा काका. अहो मी किशाचा काका. अहो मी काका किशाचा. मी काका किशाचा. मी काकाचा किशाचा. अहो काका, अहो अप्पा, अजून तुम्ही इथंच? हो मी अजून इथंच. पण तू इथे कशी काय ते मला सांग. नाही, किशनचे काका भेटले का तुम्हाला? मला? हो. नाही भेटले का? हो, ते मुळे तुम्हाला भेटणे शक्यच नाही, कारण ते स्वित्झर्लंडवरून आलेच नाही. स्वित्झर्लंडचे काका अजून आलेच नाही तिथे? नाही. अगं मग हे कोण? हे कोण? हे बघ, हे किसन रावांचे काका नंबर 1, हे काका नंबर 2, आणि ते काका नंबर 3, आणि तुझे स्वित्झर्लंडला अडकलेले काका नंबर 4. हो, आता तुझे होणारे भावी सासरे, सासरा नंबर 1, सासरा नंबर 2 आणि सासरा नंबर 3, आणि स्वित्झर्लंडला अडकलेले सासरा नंबर. ऐकलंस? गोंधळ तरी काय आहे? बाई, हा साधा सुद्धा गोंधळ प्रकार नव्हे.
मी सांगतो हे तिघाईच्या तिघाही बनावट काका आहेत. यातला एकही देखील किशाचा काका नाही. होय, या भागातले पोलीस इन्स्पेक्टर सावंत माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. आता जातो आणि सावंतांना बोलवतो आणि याची शहानिशा करतो. यातला नक्की काका कोण आणि या तिघांच्या आता बेड्या ठोकतो. बेड्या नको. मी खरं सांगतो, मी काका नाही. मी बाळ्या बापट. तुम्ही बॅटरी डाऊन झाली का तुमची? आत्ताची आत्ता चालते वा माझ्या हॉस्टेलमधून. अंबाबाई, तुमचं सगळं हॉस्टेल रिकामी करून देतो मी. आणि तुम्ही हो दाढीवाले, तुमचं काय? मी काका बिका नाही, मी मध्या राजे. मध्या राजे तुम्ही पण चालते वा. साहेब पोलिसांना बोलवतो. आणि तुम्ही हो, तुमचं काय? साहेब मीच किशोरचा काका. पाहिलंस लिली, पाहिलंस? हे तुझ्या किसनरावांचे खरे काका. किशन, तू कोण? किशन? मी किशोरचा काका. किशन, मी ओळखलंय तुला. पुरे कर हे नाटक. सांग सगळ्यांना खरं काय ते. दिले, हे काय केलंस? किशा, सगळा घोटाळा करून टाकलास. देशपांडे, तुम्ही असे वाघाल असं वाटलं नव्हतं मला. तुमच्याबद्दल माझं फार चांगलं मत होतं. देशपांडे, बोला पोलिसांना. ह्या तिघांच्या आता बेड्या ठोकू. तुम्ही आत्ताच्या आत्ता चालते वा. मला राहू द्या टोणगावकर बाई. त्यांना इथे राहू द्या. यात त्यांची काहीच चुकी नाही. त्यांनी जे काय केलं सगळं माझ्या सांगण्यावरती. अप्पासाहेब माफ करा मला. लिले, किशन, मला अजून खोटारडेपणा नाही करता येणार. अरे मला तू हवी आहेस, पण असा खोटारडेपणा करून नाही. प्लीज फॉरगेट मी. किशन, बाळ्या, पुष्कळ केलं रे माझ्यासाठी. ग्रेट आहेस टोणगावकर बाई. त्याला इथे राहू द्या. जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या. माझ्यामुळे सगळं त्यांनी केलं. अप्पासाहेब, बोलवा तुम्ही पोलिसांना. मी त्यांच्याकडे जायला तयार आहे. आता तुम्हाला जायचंच आहे, पण पोलिसांकडे नव्हे. मग आमच्या घरी. अरे आमचे जावई म्हणून. हो देशपांडे, अहो तुमच्या तिघांचं नाटक मला पूर्वीपासून ठाऊक होतं. होय, म्हटलं तुम्ही गंमत करताय, आपण थोडी नाटक करावं. हो, या स्टेजवर आम्ही देखील 40 वर्ष काढली. तुम्ही गोंधळ घालता एवढा, म्हणजे या गोंधळ आपणही थोडे हात धुवून घ्यावे. अप्पासाहेब, खरं सांगू का? आम्ही काकाचं नाटक केलं खरं, पण मला काकाच नाही मुळी. थांबा, अगोदर आशीर्वाद घेणार की नाही ते सांगा माझा. घेतो. लिली. अप्पासाहेब, आशीर्वाद काका साहेब. आशीर्वाद काकू साहेब. काय म्हणत होता तुम्ही? अप्पासाहेब, अहो मला काकाच नाही मुळात. तुम्हाला मुळे काकाच नाही? नाही.